अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमान अपघातानंतर एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडाच्या बातम्या सतत समोर येतात. दरम्यान आता 16 जूनला अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलायनर हे विमान AI-159 रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली. तर याचं कारण हे तांत्रिक बिघाड असं सांगण्यात आलं. याच मार्गावरती AI-171 सुद्धा क्रॅश झालेलं होतं. तर मिळालेल्या माहितीनुसार एअर इंडियाचं बोईंग 787-8 ड्रीमलायनर विमान AI-159 हे अहमदाबादहून दुपारी 1:30 वाजता निघणार होतं. लंडनमध्ये त्याची आगमनाची वेळ ही सायंकाळी 6:25 होती असं सांगण्यात येत होतं. पण एअर इंडियाचं अहमदाबाद आणि लंडन हे विमान तांत्रिक बिघाडामुळे सध्या रद्द करण्यात आलंय. तर गेल्या 2 दिवसात 3 बोईंग 787 ड्रीमलायनर विमानांमध्ये तांत्रिक समस्या दिसून आल्यात. प्रथम एअर इंडियाचं AI-315 हाँगकाँग ते दिल्ली हे संशयास्पद तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणादरम्यान परतलं. त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोहून मुंबईला निघणारं विमान कोलकाता इथं थांबवावं लागलं आणि आता तांत्रिक बिघाडामुळे अहमदाबाद लंडन हे विमान रद्दच करावं लागले. त्यामुळे आता झालेल्या गैरसोयीमुळे एअर इंडियाच्या कारभारावरती प्रवाशांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.